हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? वेलकम टू नीतूज होम किचन. चला, आपण आज एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी म्हणजे एक रानभाजी आहे. त्याची आपण मुटकुळे बनवणार आहोत आणि नंतर त्याच्या वड्या आपण तळणार आहोत. एकदम छान अशा वड्या होतात आणि एकदम टेस्टी लागतात. आमच्या होनी आज फांजीची भाजी आणलेली आहे. याच फांजीच्या भाजीच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहे. याची ओळख म्हणजे ही हार्ट शेप असते आणि याच्या दांडीजवळ देठाजवळ एक डॉट असतो ब्राऊन कलरचा. अशा प्रकारे आपल्याला हे खुडून घ्यायची आहे. भाजी स्वच्छ करून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्यात आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे आणि नंतर याचे असे बारीक बारीक कापून घ्यायची आहे. ही भाजी पावसाळ्यातच भेटते. पहा, मी भाजी कशी बारीक करून घेतली आहे. याच्यामध्ये आपल्याला 7-8 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, आलं, धने, जिरे आणि मीठ टाकून हे जाडसर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. यानंतर या भाजीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसनाचं पीठ टाकून त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपण मिक्सरमधून बारीक केलेली मिरचीची पेस्ट आहे ती टाकायची आहे. याच्यानंतर ओवा आणि तीळ टाकायचे आहे. याच्यामुळे टेस्ट छान येते. नंतर हळद, मीठ आणि तेलाचं मोहन टाकायचं आहे. हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे पीठ मी मळलेलं आहे. 10 ते 15 मिनटं आपण रेस्टला ठेवून नंतर याचे असे लांबसर मुटकुळे वळून घ्यायचे आहे. नंतर हे मुटकुळे आपल्याला स्टीमरमध्ये स्टीमसाठी ठेवायचे आहे. 15 ते 20 मिनटं याला आपण स्टीम द्यायची आहे, म्हणजे छान फुगतात. तुम्ही पाहू शकता हे स्टीम करून झालेले आहे. छान याचा आकार मोठा झालेला आहे. थोडे थंड झाल्यावर आपल्याला याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचे आहे. छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला असे हे कट करून घ्यायचे आहे. नंतर एका फ्राय पॅनमध्ये आपण तेल घेऊन हे शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो. पण आम्हाला हे असे छान असे कुरकुरीत तळलेले आवडतात. असे सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. 5-10 मिनटात हे वड्या ह्या छान अशा ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. ही भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येते, नंतर काहीही येत नाही. त्याच्यामुळं 2दा-3दा ही भाजी खायला पाहिजे. याचं छान आयुर्वेदिक उपाय पण आहे, आयुर्वेदिक फायदे पण आहेत या भाजीचे. त्याच्यामुळं ही भाजी तुम्ही आवर्जून खावी आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात, काय नाव आहे हे सुद्धा मला सांगावं. पहा, आपल्या वड्या किती छान ब्राऊन कलर झालेला आहे. आता हे आपण काढून घेणार आहोत. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. तुम्ही हे सॉससोबत, चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता. वरून छान क्रिस्पी झालेल्या आहेत आणि आतून छान अशा सॉफ्ट अशा या वड्या झालेल्या आहेत. सॉससोबत ह्या आणखी टेस्टी लागतात आणि माझ्या मुलांना या वड्या खूप आवडतात. चला तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.